बायबल हे तारण संदर्भात खूपच स्पष्ट आहे. तुम्ही किती चांगले आहात हे त्याच्यावर अवलंबून नाहीये. बऱ्याच जणांना वाटतं की ते खूप चांगले आहेत आणि त्यांना स्वर्ग मिळणार आहे कारण ते खूप चांगले आहेत, पण बायबल असं म्हणतं सगळ्यांनी पाप केलं आणि परमेश्वराच्या महिमेपासून दुरावलेत. बायबल असं म्हणतं जसं लिहिलंय कोणीच चांगला नाहीये, एकही नाही. मी धार्मिक नाहीये, तुम्ही धार्मिक नाहीयेत आणि जर का आपली कृपा आपल्याला स्वर्गाकडे वाट दाखवणार असेल तर आपल्यातलं कोणी नाही जाणार. बायबल प्रकटीकरण 21:8 मध्ये लिहिलेलं आहे, भित्र्यांना आणि अविश्वासू आणि विक्षिप्त, हत्यारे आणि अनैतिक आणि जादूटोना, मूर्तीपूजक आणि नीट ऐका, ते सगळं खोटं बोलणारे यांचा भाग त्यात असेल ज्या तलावात आग आणि सल्फर असतात. हा आपला दुसरा मृत्यू असतो. मीही आधी खोटं बोललोय, सगळेच आधी खोटं बोललेत. म्हणजे आपण सर्वांनी पाप केले आणि आपण खोटं बोलण्या व्यतिरिक्त बरंच काही वाईट केलेत. आपण सगळेच नरकाच्या लायकीचे आहोत. पण बायबल असं म्हणतं की परमेश्वर आपल्यावर प्रेम अशा रीतीने कायम ठेवतो की जेव्हा आपण पापी होतो तेव्हा येशूने आपल्यासाठी प्राणांची आहुती दिली. आणि म्हणून येशू, कारण ते आपल्यावर प्रेम करतात, बायबल असं सांगतं की ते देहात देवाच्या रूपात प्रकट झाले आणि अशा प्रकारे त्यांनी मनुष्याचं रूप धारण केलं. तसंच ते पापमुक्त जीवन जगले. या परमेश्वराने कधीच पाप नाही केलं, तरीही त्यांना क्रूरतेने मारलं, त्यांच्यावर थुंकले, त्यांना सुळावर लटकवलं. म्हणजे असं म्हटलं तर चालेल, जेव्हा कधी पण आपण पाप केलं तेव्हा येशूने सगळे छळ आणि वेदना सहन केले. म्हणजे तुम्ही केलेली पापं, मी केलेली पापं ही सगळी येशूने स्वतःच्या अंगावर घेतली आणि स्वतः शिक्षा भोगली. आणि त्यानंतर त्या मृतदेहाला त्यांनी खड्ड्यात पुरून टाकलं, एका खड्ड्यामध्ये, एका थडग्यात. आणि त्यांचा आत्मा 3 रात्री आणि 3 दिवसांकरता नरकात गेला, ॲक्ट्स 2:31. आणि 3 दिवसानंतर ते मृत्यू पश्चात जिवंत झाले. आणि त्यांनी आपल्या शिष्यांना आपल्या हातावरची छिद्र दाखवली. बायबलमध्ये स्पष्टपणे सांगितलं की येशू सगळ्यांकरता गेले, फक्त आमच्याच करता नव्हे तर जगातल्या सगळ्या पापाकरिता ते मृत्युमुखी गेले. पण आपल्याला उद्धारकर्ता काहीतरी करावंच लागेल. आणि हाच प्रश्न बायबलमध्ये 16व्या अध्यायात आहे. उद्धारकर्ता मी काय करू शकतो? येशूवर फक्त तुझा विश्वास ठेव, आणखी काही नाही. तुला आणि तुझ्या घरच्यांना उद्धार प्राप्त होईल, बस इतकंच. ते अजिबात असे म्हणाले नाहीत की तुम्ही चर्चमध्ये जा, बॅप्टाइज व्हा म्हणजे तुमचा उद्धार होईल, चांगलं जीवन जगा म्हणजे तुमचा उद्धार होईल. ते फक्त म्हणाले की विश्वास ठेवा. आणि मुळातच बायबलचं सगळ्यात लोकप्रिय वचन आहे, ज्याचा उल्लेख खरं तर म्हणजे इन अँड आउटच्या बर्गरच्या कपच्या खालच्या भागावर केलेला आहे. खूपच लोकप्रिय आहे ते. सगळ्यांनी ते वचन ऐकलेलं आहे, जॉन 3:16. कारण परमेश्वराने जगावर असं प्रेम ठेवलेलं आहे की त्यांनी त्यांचा एकुलता एक पुत्रही दिलेला आहे. कारण जो विश्वास ठेवतो तो नष्ट नाही, अनंत आनंदाचा लाभ घेतो. आणि अनंत म्हणजे अनंतच, कायमचं. येशूने सांगितलं की मी त्यांना अनंत जीवन देईन, त्यांना कोणी माझ्याकडून हिसकावून नाही घेऊ शकणार, त्यांना कोणीही शिक्षा देऊ शकणार नाही. बायबल जॉन 6:47च्या हिशोबाने मी तुम्हाला खरं खरं सांगतो की जो कोणी विश्वास ठेवतो त्याचा अनंतच समजा. जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवता तर बायबल सांगतं की तुम्हाला अनंत जीवन मिळेल. तुम्ही तुमचा मोक्ष नाही गमावू शकत आणि हे कायम राहील. एकदा का तुमचा उद्धार झाला, एकदा का जर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवलात, एकदा का तुमची पकड पक्की झाली आणि मग काही होऊ दे, तुम्ही ते मिळवल्याशिवाय नाही राहू शकत. जर मी बाहेर जाऊन पाप केलं, जर समजा मी कोणाला मारलं, मला त्यासाठी या पृथ्वीवरच शिक्षा मिळेल. जर समजा मी कोणाला मारलं तर मला जेल होईल किंवा त्याच्याहून भयानक मृत्यू मला मिळेल. तसा हा संसार मला शिक्षा देईलच. आणि तसे परमेश्वर या गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत की मला कठोरात कठोर शिक्षा मिळो. पण मी नरकात नाही जाणार, असं काही नाही जेणेकरून मी नरकात जाऊ शकतो, कारण मी वाचलोय. आणि याचा अर्थ हा नाहीये की नरकात गेलो, तर याचा अर्थ हा नाहीये की मी परमेश्वराशी भरपूर खोटं बोललेलो आहे. कारण त्यांनी वचन दिलं होतं की जो विश्वास करेल त्याला अनंत जीवन मिळेल. आणि म्हणूनच बायबलमध्ये अशा लोकांचं वर्णन आहे ज्यांनी खूप वाईट कामं केली आहेत, पण तरी ते स्वर्गात गेलेत. कसे? कारण त्यांनी खूप चांगली कामं केलीत? नाही, कारण त्यांनी येशूवर विश्वास ठेवलाय, त्यांच्या पापांना माफ केलंय. आणि जी लोक संसाराच्या दृष्टिकोनाने चांगलं जीवन जगत आहेत किंवा मग ते चांगलं जीवन जगत असतील, जर का ते येशूवर विश्वास नाही करत, त्यांना नरकात जावं लागेल. चला मग मी एका विचारावर येतो. एक अशी गोष्ट जी मी तुम्हा सर्वांबरोबर बोलू इच्छितो, ती अशी आहे की एक असा प्रश्न जो वारंवार त्यांच्या शिष्यांद्वारा विचारला गेला. आणि तो प्रश्न असा होता की काय खूपच थोडी लोक वाचली जाऊ शकतात? हा एक चांगला प्रश्न आहे, नाही का? काय बरीच लोकं वाचली गेलीत का? किंवा मग थोडीशीच लोकं वाचली गेलीत? आता इथे असा कोण विचार करतं की जास्त लोकांसह कोणी लोकं स्वर्गात जात आहेत? आणि हो, विचार करा उत्तर काय असावं ते. ते म्हणाले आहेत, माफी 7 मध्ये उदाहरणार्थ ते असं म्हणालेत, संकेत फाटकात प्रवेश करा, कारण तो मार्ग सरळच्या सरळ आणि अतिशय विशाल आहे, जो मार्ग विनाशाकडे जातो. आणि भरपूर जण आहेत जे त्या मार्गाने जातात. कारण सरळ तो दरवाजा आहे आणि रुंद तो मार्ग आहे, जो जीवनाकडे घेऊन जातो आणि त्यातल्या काही लोकांनाच तो मिळतो. आणि त्यातले काही लोक असं म्हणतात, ते असं म्हणतात की जे मला प्रभू प्रभू असं म्हणतात, त्याच्यातल्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गात होईल. परंतु त्याच्यातला जो माझ्या वडिलांच्या विचारांवरती चालतो, त्या दिवशी बरेचसे लोक मला म्हणतील, हे प्रभू, आम्ही तुमच्या नावाने दुष्ट आत्म्याला नाही काढले आम्ही त्या दुष्ट आत्म्याला, आणि तुमच्या नावाने आम्ही कुठलीही आश्चर्यकर्म देखील नाही केली आहेत. तेव्हा मी त्यांना स्पष्टीकरण नक्की देईन, मी तुम्हाला नाही ओळखलं. हे क्रूर कर्म करणारे माझ्यापासून दूर व्हा. आणि तसंही मी बऱ्याचशा लोकांना बाहेर पाहिलेलं आहे.
प्रथमतः कित्येक लोक येशूवर विश्वास करण्याचा दावा देखील नाही करत. हे एक बरे की ह्या वर्गात बहुधा लोक येशूवर विश्वास तरी करतात, ठीक आहे. पण संसारातील जास्त लोक येशूवर विश्वास नाही ठेवत. पण परमेश्वराने असं म्हटलंय की जे ईश्वरावर विश्वास ठेवण्याचं म्हणतात त्यापैकी बरेच लोक त्याला परमेश्वर असं म्हणतात. बहुतेक लोक असं म्हणतील, आम्ही इतकी चांगली कामं केलेली आहेत, मग आम्हाला का नाही वाचवलं? याच्यावर ते म्हणतील की लांब हो माझ्यापासून, मी तुला ओळखत नाही. कारण मोक्षाची प्राप्ती कर्माने नसते. जर का तुम्ही कर्मावरती अवलंबून आहात की ते तुम्हाला वाचवतील आणि तुम्ही असा विचार करतात की तुम्ही बॅप्टिस्ट झालात म्हणून मी स्वर्गात जाईन, जर तुम्ही असा विचार करतात की एक चांगलं जीवन जगण्यासाठी तुम्हाला आश्वासनाचं पालन करावं लागेल, मला वाटतं तुम्हाला गिरिजाघरात जावं लागेल, मला असं वाटतं तुम्हाला पापापासून दूर व्हावं लागेल, तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा. येशू तुम्हाला सांगणार नाही की दूर हो माझ्यापासून, मी तुला ओळखत नव्हतो. तुम्हाला त्यांनी जे जे केले त्यावर विश्वास असायला हवा. ते तुमच्यासाठी त्या सुळावर राहिले आणि गेले आणि मग परत तुमच्यासाठी जिवंत देखील झाले. ते तुमच्या स्वर्गाचं तिकीट आहेत. इतर गोष्टींवर विश्वास ठेवून म्हणता की मी स्वर्गात चाललोय, मी चांगला ईसाई आहे, मी चांगली कामं केलेली आहेत. त्यावर येशूचं उत्तर असेल की नीट ऐका, मी तुला ओळखत नाही, लांब हो माझ्यापासून, मी कधीच तुला ओळखत नव्हतो. पण ते कधी असं नाही म्हणाले की मी तुला ओळखत होतो. एका क्षणी ते तुम्हाला ओळखायला लागलेही होते. हो, हे खरं आहे की ते ओळखायला लागले होते. पण त्यावेळेस त्यांनी सांगितलं की लांब जा माझ्यापासून, मी ओळखत नाही तुला. कारण जेव्हा तुम्ही नरकात जाल ते तुम्हाला नाही ओळखू शकणार. कारण एकदा त्यांनी ओळखलं की ओळखलं. हे असं आहे की माझी मुलं कायमची माझीच मुलं असणार आहेत. म्हणजे तुम्ही पुनर्जन्म घेता, जेव्हा त्यांची मुलं असता तेव्हा त्यांचीच मुलं असता. कदाचित तुम्ही वाया गेलेलं मुलं असू शकता किंवा मग तुम्ही कोणी शिस्तबद्ध पद्धतीने व्यवहार करणारा या पृथ्वीवर पाठवला असेल. आयुष्याचं मातेरे करू शकता तुम्ही इथे, पण तिथे नाही करू शकत. कारण ते सुरक्षित आहे, देवस्थान आहे. आणि हीच गोष्ट मला तुमच्यासमोर सादर करायची होती आपल्या मृत्यूपश्चातची. आणि जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील जसे तारण संदर्भातले किंवा आपल्या मृत्यूपश्चातचे, तर आपल्याकडे